नमस्कार मित्रांनो. महाबोधी विहार हे ब्राह्मणी पुजाऱ्यांच्या कचाट्यातून मुक्त करा. ब्राह्मणी धर्मापासून जी रोज गौतम बुद्धांची विटंबना होते, शतकानुशतकाची ही विटंबना आता कुठेतरी थांबायला हवी. म्हणून बौद्ध भिक्खू आणि बुद्ध धर्मांचे उपासक यांनी गेला महिना दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि हा दीर्घकाळाचा लढा आता ते अंतिम टप्प्यात घेऊन येताना दिसत आहेत. जरी त्यांना मुख्य माध्यम कमी दाखवत असतील तरी देश पातळीवर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून त्यांना खूप मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळताना दिसून येतोय. आता हे महाबोधी विहार ब्राह्मणी धर्मापासून किंवा या ब्राह्मणांच्या जे पुजारी तिथे ज्यांनी अतिक्रमण केलंय या महाबोधी विहारामध्ये त्या परिसरामध्ये, त्यांना तिथून बाहेर का काढायचंय आणि हे बौद्ध धर्मीयासाठी महत्त्वाचं स्थान का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या बौद्ध गयेतील जे महाबोधी विहार आहे त्याचा इतिहास आपल्याला पहिल्यांदा थोडा समजून घ्यावा लागतो. गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली जो त्यांना ज्ञानोदय झाला आणि जग दुःखमुक्त हे विश्व दुःखमुक्त करण्याचा त्यांना जो मार्ग सापडला ते स्थळ ते स्थान म्हणून हे महाबोधी विहार सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी बांधलेलं. साधारणतः 2300 वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी तिथे हे महाबोधी विहार बांधलेलं आहे. आणि त्यानंतर हे जे स्थान आहे या स्थानामध्ये गुप्त काळामध्ये पाल राजवटीमध्ये या स्थळाची जी वेळोवेळी जी काही सुधारणा आहे किंवा वेळोवेळी डागडुजी होत आलेली होती. पण ह्या बंगालचा ब्राह्मणी राजवटीमधला शशांक त्यानं या पालांचा पराभव केला आणि मग हे स्थान आहे बौद्धांचं ते एका महंताच्या ताब्यामध्ये शैव महंताच्या ताब्यामध्ये गेलं. आणि मग तिथे त्यांनी त्याला त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये ते पूजा पाठ जे काही महादेवाची पिंड वगैरे तिथं बसवली आणि ते महादेवाचं स्थान म्हणून दाखवायचा असा प्रारंभ सुरू झाला. मग इंग्रजाच्या काळामध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यानं तो सरकारी अधिकारी त्यानं उत्खनन केलं आणि ते पूर्ण परिसर उत्खननामध्ये ते जे सापडलेलं ते म्हणजे पूर्ण ते संकुल जे आता दिसतंय ते अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी केलेलं उत्खनन. आणि तेव्हापासून मग त्याला जे काही काही सापडलं ते स्थान म्हणजे की निव्वळ पूर्णपणे बौद्ध स्थळ आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणचा जे काही वारसा चालत आला पुढे तर हे शैव महंतांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे 1890 सालापासून श्रीलंकेमधले निवासी असलेले बौद्ध भिक्खू नागरिक धर्मपाल यांनी 1890 सालापासून या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं आणि हे स्थळ मुक्त करा म्हणून त्यांचा तेव्हापासनं मागणी 1890 पासनं. मग पुढे जे काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजेंद्र प्रसाद समिती स्थापन केली किंवा हा वाद हे जे ब्राह्मण पुजाऱ्यांनी जो काही त्याच्यावर कब्जा केलेला आहे, जो ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि बौद्ध भिक्खू त्यासाठी लढतायत, तर या दोघांचा वाद सोडवण्याकरता म्हणून ते आता हे डिस्प्यूट सोडवायचा आहे तर म्हणून राजेंद्र प्रसाद समिती 1922 साली स्थापन करण्यात आली होती. पण तिनेही फार मोठं काही म्हणजे या ब्राह्मणी धर्माला नाराज करण्याचं धाडस त्यांनी केलं नाही. मग त्यापुढे राहुल सांस्कृतायन जे काही जे होते त्यांनी या विरोधात आवाज उठवला आणि ते काँग्रेसचे पदाधिकारी होते. आणि मग त्यांनी महात्मा गांधीकडे तक्रार केली होती आणि महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर आपली फाटाफूट नको, आपण हा प्रश्न भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा आपण सोडवूया.
पण 1948ला महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर मात्र जे महात्मा गांधीचे वारसदार आहेत त्यांनी हे बौद्धांचं स्थळ बौद्धांना देण्यापासून त्यांना रोखलं, म्हणण्यापेक्षा ते दिलं नाही. मग आता 4 बौद्धांची आणि 4 जे ब्राह्मण आणि 1 जिल्हाधिकारी अशी एक समिती त्या स्थळाचा कारभार पाहते. म्हणजे झालं काय, एकीकडे राज्यघटना बनत होती, संविधान बनत होतं आणि दुसरीकडे जून 1949लाच एक बिहार सरकारनं कायदा आणला आणि त्याच्यामध्ये ही समिती, तेव्हापासून तो कायदा आहे. बरं, तो कायदा आत्ता लागू होतो का? नाही लागू होत. त्याचं कारण आहे की भारतीय संविधानाच्या जे 13वं कलम आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद 13 मध्ये स्पष्ट सांगितलंय की संविधान लागू झाल्याच्या नंतर जे पूर्वी जे कायदे निर्माण झालेले असतील, ते तयार केलेले असतील आणि लागू असतील, ते त्या क्षणी ते रद्दबातल होतील. पण संविधान निर्मितीच्या पूर्वीचा हा कायदा, बिहारचा कायदा आज चालू आहे, म्हणून तो असंवैधानिक ठरतो. आणि हे असंवैधानिक तर ठरतोच, परंतु या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार दाखल केलेली, खटला म्हणजे एक रीट दाखल केलेली आहे. पण ती 10 वर्षापासून ती रीट म्हणजे समोरच आलेली नाहीये, म्हणजे पटलावरच येत नाहीये, सुनावणीलाच घेतली जात नाहीये. मग आता हे कायदा, मग आता तो रद्द करावा आणि हे पूर्ण स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं, यामध्ये हिंदू म्हणजे म्हणण्यापेक्षा ब्राह्मणांचा यावर अधिकारच नाहीये. आणि ते खरं आहे. आता या संदर्भामध्ये काय सांगितलं जातं की बौद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. पण हा 9वा अवतार ब्राह्मणांच्या देवाऱ्यात किंवा कोणाही इतरांच्या देवाऱ्यात दिसत नाही. बौद्ध तो देवाऱ्यात गेला नाही. 9वा अवतार फक्त या पुजाऱ्यांनी, ब्राह्मणी धर्मानं त्यांना 9वा अवतार, कारण त्यांना इथली बौद्धांची जी स्थळ आहेत ती जर ताब्यात घ्यायची असतील तर बौद्धांना जे 9वा अवतार आहे ते आवश्यक होतं. मग कालानुरूप त्यांनी ते केलेलं दिसतंय. याला काही ऐतिहासिक संदर्भ किंवा आधारच नाहीये. मग आता जर राम मंदिर आपण बांधलंय, म्हणजे ती जागा मोगलांनी तिथे मंदिर पाडून बांधली असं आपण म्हणतो, आपण ती बाबरी पाडली, आपण मंदिर बांधलं, मग तिथे पुजारी एखादा बौद्ध भिक्खूंना ठेवलं का? ठेवता येईल का? किंवा एखादी मस्जिद आहे, त्या मस्जिदमध्ये एखादा ख्रिश्चन पादरी तिथे ठेवता येईल का पूजापाठ करायला? किंवा त्या ख्रिश्चनच्या जे चर्च आहे त्यामध्ये एखादा हिंदू पुजारी ठेवता येईल का? हो, नाही ठेवता येणार ना. अगदी तसंच आहे की जर हे ठेवता येणार नाही तर मग हे बौद्धांचं स्थळ, कारण भारतानं सुद्धा मान्य केलंय ना की हे बौद्ध स्थळ आहे. कारण युनेस्कोने जे काही त्यांना आंतरराष्ट्रीय हेरिटेज ज्याला म्हणतो आपण, संरक्षित स्थळ, आंतरराष्ट्रीय संरक्षित स्थळ, ते देत असताना कुठेही हे ब्राह्मणी अथवा हिंदूचा उल्लेख सुद्धा त्यामध्ये नाही आहे. हे बौद्धांची संपदा ती जशाच तशी संवर्धन करण्याकरिता सरकार कटिबद्ध आहे, म्हणून सरकारनं ते स्वीकारलेलं आहे. परंतु सरकारनं या बाबतीमध्ये ते स्थळ आणखीनही ब्राह्मणी पुजाऱ्यांच्या ताब्यातून सोडवलेलं नाही. आणि आता मग जर देशातले जेवढे बौद्ध धर्मीय आहेत आणि जेवढे बहुजन आहेत, त्या बहुजनांनी हे स्थळ खरोखर मुक्त करण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि हे जे बौद्ध धर्मीय फार कमी आहेत, रेकॉर्डला असतील, परंतु जे आंबेडकरवादी आहेत, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला ना, मग त्यांचे जेवढे अनुयायी आहेत, म्हणजे मागास एससी समाज जेवढा आहे देशातला, तो जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संदर्भामध्ये संवेदनशील असतो, तेवढा संवेदनशील तो त्याच्या अधिकाराबद्दल सुद्धा असतो. ॲट्रॉसिटीला कुठे धक्का लागला, आरक्षणाला कुठे धक्का लागला, एका क्षणामध्ये तो रस्त्यावर येतो. आणि मग ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारलाय आणि
जी त्यांची देवता म्हणून त्यांना, म्हणजे तो धर्माची जी प्रमुख म्हणून त्या गौतम बुद्धांची शतकानुशतक होणारी विटंबना. अहो तिथे रोज रोज त्या गौतम बुद्धाच्या त्या स्तूपावरती पिंड म्हणून दुग्धाभिषेक केला जातो. तिथे पूजा होती, आरती केल्या जातात आणि जे गौतम बुद्धांच्या मूर्तींना 5 ते शिष्य आहेत, त्या 5 पांडव म्हणून त्यांना कपडे, त्यांचं ते विडंबन या ब्राह्मणी पुजाऱ्यांनी केलेलं आहे. आणि ते इतकी रोज शतकानुशतकाची विटंबना होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील, बहुजन समाजामधले बौद्ध उपासक असतील, बौद्ध देशातले सगळे बौद्ध असतील, तर यांना या गोष्टीतून आता यावेळी मात्र गौतम बुद्धांची या रोजच्या ब्राह्मणी विटंबनेतून सुटका ही झालीच पाहिजे. म्हणून आता जर या सरकारनं या मुद्द्याकडं जर गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर सर्व बौद्ध धर्मीय आणि बौद्ध उपासकांनी या आंदोलनाला आणखीन विराट स्वरूप देणं आवश्यक आहे. आणि हे सरकार भेटतं कधी, त्या सरकारला भीती कधी वाटते, ज्यावेळेस सत्ता जाईल अशी भीती वाटते ना, त्यावेळेस सरकार निर्णय घेतात. म्हणून आता यापुढे सरकारच्या विरोधामध्ये बौद्ध धर्मीयांनी यांच्या राम मंदिरामध्ये जर बौद्ध भिक्खूंना पुजारी नसेल करता येत, तर मग या गौतम बुद्धांच्या स्थळावर या ब्राह्मणांनी जो काही धंदा चालू केलेला आहे तो तात्काळ थांबवला पाहिजे. आणि तो जर थांबणार नसेल तर आता जेवढी संवेदनशीलता आपण आपला अधिकार, आपला हक्क आणि आपलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संदर्भात आपण दाखवतो ना, तेवढीच संवेदनशीलता आपल्याला महात्मा गौतम बुद्धांच्या विटंबनेसंदर्भात दाखवावी लागणार आहे. म्हणून सर्वांनी आता एकच नारा द्यायचा आहे, तो म्हणजे जय भीम आणि जय भीम म्हणायचं आहे. आणि हे महाबोधी विहार जे ब्राह्मणी धर्माच्या अतिक्रमणात अडकलेलं आहे ते सोडवण्यासाठीचा अंतिम निर्धार करायचा आहे. एवढंच. जर हे विश्लेषण आपल्याला आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भीम.